इथून टाइम सेट केला जातोय. 8:37 झालेली आहेत. येस. आणि 8:57 आपल्याला फर्स्ट इनिंग संपवायचे. त्यासाठी 15 मिनटं जी दिली जातील पहिल्या 3 षटकांसाठी, त्या पहिल्या 15 मिनटामध्ये तुम्हाला 3 षटकं ही संपवायची आहेत. बॅरलच्या आतमध्ये जे प्रेक्षक आलेले आहेत, कृपया आपणास विनंती असेल आपण खुर्च्या बॅरलच्या मागे घेऊन जा प्लीज. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवत आहात आणि कुठल्याही या ठिकाणी नियमांचं आणि शिस्तीचं उल्लंघन होऊ नये ही आमची अपेक्षा असेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फिल्डिंग करणारी टीम आम्ही टाइम सेटअप केलेला आहे. गेल्या 2 दिवसात 2 रजनीमध्ये नक्कीच या सर्व नियमांचं फॉलोअप केलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 15 मिनटामध्ये, पहिल्या 15 मिनटामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 3 षटकं ही पूर्ण करायची आहेत. पंचांच्या मान्यतेनुसार तुम्हाला अतिरिक्त वेळ दिला जाईल, मात्र तत्पूर्वी आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. उमेश तरे, राहुल तरे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. चेतन पाटील गोलंदाजीची सुरुवात करेल. खरं तर जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर एंडकडून गोलंदाजी करतोय. दुसरा जो एंड आहे तो नेवाली एंड या मैदानाचा आहे आणि नेवाली एंड करून नक्कीच बरेचसे गोलंदाज अगदी सक्सेस झालेले दिसले आपल्याला. त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर एंडकडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा अगदी चेंडू जे आहेत ते झपकन वेगाने येत असतात, कधी इन स्विंग कधी आउट स्विंग. फलंदाजांना बरीचशी त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. यस पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. चेतन पाटील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यस, पहिला चेंडू लाफ करायचा इरादा होता, प्रॉपर चेंडू बॅटवर येत नाहीये. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने सुमित कुमार एन गुंदवली संघाची या ठिकाणी नक्कीच धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. कुठल्याही गोष्टीमध्ये श्री गणेशा खूप महत्त्वाचा असतो. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणाधी गणपती गणराज, ज्याला आपण मुख्य आपलं दैवत मानतो. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये ऑन द राईज फटका होता, परंतु फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि त्या अनुषंगाने इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. 2 धावा धावफलकावर लागतात आणि या 2 धावाने धावसंख्या बिनबाद 3 अशी होते सुमित कुमार एन गुंदवली संघाची. खरं तर जोही कॅप्टन इथे येतो, जोही संघ येतो इथे, अगदी त्या संघाला स्फूर्ती चढत असते इथलं वातावरण बघून. हा फुलटा चेंडू स्वंग केलेला आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पहिले 2 चेंडू अगदी व्यवस्थित टप्प्यावर टाकल्यानंतर कुठेतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि तो प्रयोग जो आहे तो त्याच्या अंगलट आला. खरं तर क्रीजमध्ये सोडण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा चेंडू फास्टर वन, परंतु दिशा भरकटली. फुलटॉस चेंडू बॅटवर अगदी लिलिया घेतला फलंदाजाने आणि दिला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून षटकारासाठी. 6 धावाने 9 वर धावसंख्या पोहोचलेले सुमित कुमार एन गुंदवली संघाची. इथे मात्र शरीरापासून दूर केले होते. अपस्टम सोडणारा चेंडू. पंकज म्हात्रे सरांचा इशारा इथे वाईटचा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावा येवोत कशाही येवोत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी धावा म्हणजे सोन्यासारख्या असतात. एक एक धाव किमती असते. पहिल्या दिवसापासून आपण बघत आलेले बरेचसे संघ एका धावेने पराभूत झालेले आहेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पाहतोय आपण. चेंडू मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटवर पडल्यानंतर कसा स्विंग झाला बघूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. यस, थोडासा इन कटर चेंडू होता आणि
डॉट गेलाय. डॉटने मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढेल. हा चेंडू लॉप केलेला, फोर्स केला होता, ताकद वापरली, टायमिंग प्रॉपर, चेंडू जातोय अगदी स्क्रीनवर धडकतोय षटकारासाठी. चेंडू तितका खराब नव्हता, मात्र काय प्रॉपर टायमिंग होतं फलंदाजाचं. अगदी फ्रंट फूटवर आला, ताकद झोकली होती फटक्यामध्ये, मनगटाचा वापर केला होता, तंत्रशुद्ध फटका, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने धावसंख्या आणखीन पुढे सरकलेले 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वॉट अ बॅटिंग बाय राहुल तरे. आणखी एक मोठा फटका आहे इथे. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा तब्बल 20 लागलेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन जेव्हा टॉस बॉक्समध्ये होते, दोन्ही संघाच्या कॅप्टननी नक्कीच ओपिनियनमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे बॅट्समन व्यवस्थित आहेत, या वातावरणाचा, या खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच एक चांगली बॅटिंग करून आम्ही चांगली धावसंख्या उभारू. त्यामध्ये आपण पाहतो सुमित कुमार गोंदवली या संघाने आतापर्यंत जनता खारबाव या संघाने आतापर्यंत आपण पाहतोय की नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा केलेल्या आहेत. ही जी स्पर्धा आहे मित्र, या चांगल्या स्पर्धेला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत घेण्यात आलेली आहे ती खरं तर राजेश पाटील, निलेश मणेरे, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, परेश काबूकर, बादल पाटील, भगीरथ म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, धीरज धुमाले, गिरीश पाटील, दितेश पाटील, दिनेश धुमाले, जितू पाटील, कैलास पाटील, केवल पाटील, मयूर म्हात्रे, मॅक चिकने, मुकेश मुकादम, सचिन पाटील, निलेश अरविंद पाटील, निलेश पाटील, यशवंत पाटील, यश पाटील, अंकुश पाटील, बंटू पाटील, राहुल केने असतील, चिराग पाटील असतील, विनीत जोशी आणि धीरज पाटील चिक्कू ज्यांना म्हटलं जातं, या सर्वांनीच या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि ही आत्ताची पिढी आहे. खरं तर या आत्ताच्या पिढीने एक इतिहास रचलेला आहे. यस, पहिलं जे षटक संपलं, या पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय तब्बल 8 मिनिटं लागलेली आहेत. उर्वरित 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करावी लागतील. नेवाली एनकडून आपण पाहतोय पहिला चेंडू, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहतोय आपण. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या 21. यस, प्रतीक शरद पाटील कैलासवासी यांच्या स्मरणार्थ शरद अप्पा यांच्याकडून 40+ साठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे. हा पूल आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, झेल सुटतोय, अगदी झेल जो आहे तो जमिनीवर पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा आय थिंक प्रयत्न, यस, आणि तिसरी धाव ही पूर्ण होते. कैलासवासी सचिन देवराज पाटील यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा शरद अप्पा पाटील यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं 40+ साठी पारितोषिक आलेलं आहे. सचिन देवराज पाटील अगदी दुर्दैवीरित्या अपघातामध्ये नक्कीच आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला सोडून गेले आणि त्यांच्या आठवणी काय सांगाव्या, अगदी हुंकार दाटून यावं असं त्यांच्या आठवणी नक्कीच. आणि खरं तर त्यांचा मित्रवर्ग खूप होता. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे हरकतमध्ये येतो. डबल कंप्लीट केली आणि डबलच्या माध्यमातून धावा धावफलकावर लागल्या त्या तब्बल 26.
ओव्हर द विकेट गोलंदाज चेंडूला खेळून काढलेल्या आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण लाजवाब जबरदस्त 100% एफर्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे 3 धावा कंप्लीट केल्या आपल्या संघासाठी मात्र त्या क्षेत्ररक्षकाने अजय पाटीलने 1 धाव नक्कीच मोलाची अगदी 1 धाव वाचवली धावसंख्या धावपलकावर लागली ती 29 जनता राजा खारबाव प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय तब्बल 29 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत दुसरं षटक मार्गस्थ आहे खरं तर सुमित कुमार गोंदवली संघाच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे हा फुलटॉस आहे लेग स्टंप सोडणारा चेंडू होता यस वेलकम प्रमोददादा म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे राजेश पाटील यांचे अगदी निकटवर्तीय जवळचे मित्र तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली रिव्ह्यू खरं तर रिव्ह्यू घेतलेला आहे या नक्कीच तिसरे पंच आपण निरीक्षण करा कारण कोणावरही अन्याय होणार नाही याची आपण दखल घेऊया पंच रिव्ह्यू बिमर साठी असेल ना यस 1 मिनिट निरीक्षण अगदी काटेकोरपणे केलं जातं तिसऱ्या पंचांकडून यस पंचांकडून इशारा या ठिकाणी देण्यात येतोय नो बॉल आहे बिमर नो आणि नक्कीच इथे मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल बरेचसे जे नियम आहेत लेदर क्रिकेटचे टेनिस बॉल क्रिकेटमध्येही वापरले जात असतात मात्र भिवंडीचा एक नियम असा आहे की तो अगदी लेदर क्रिकेटपेक्षा वेगळा त्याबद्दल मी सांगेन ओव्हर द विकेट गोलंदाज तयार ओहो इथे मात्र काय जबरदस्त चेंडू तेज तर्रार जागते रहोचा आदेश देणारा हा चेंडू खरं तर फ्री हिट होता मात्र फ्री हिटचा हा चेंडू कसा टाकावा याचं उदाहरण जबरदस्त अगदी यष्ट्यांच्या 1 इंच चेंडू बाहेरून गेला करण पाटील कमबॅक करताना आपण पाहतोय ओव्हर द विकेट हो इथे मात्र लेग स्टंप किंचितसा सोडणारा चेंडू पंच वाईट बॉलचा इशारा करतायत अजय पाटील तिथे आहेत निरीक्षण केलं त्याने अगदी काटेकोरपणे आणि वाईट बॉलचा इशारा केलाय 31 धावा धावपलकावर स्विच हिट चेंडू जातोय सीमा रेषा पार गोली की रफ्तार चौकार वारंवार आपण पाहतोय क्रीज मध्ये सोडण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न हेरला होता नक्कीच चेंडू हेरला होता फलंदाजाने आणि स्विच झाला फलंदाज जबरदस्त चौकार आपण पाहतोय पॉइंट बाउंड्री सीमारेष बाउंड्रीच्या बाहेर चौकार या चौकाराने धावसंख्या धावपलकावर 35 लागलेली आहे दुसरं षटक मार्गस्थ एक मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत आहे जनता राजा खारबाव हा संघ शॉर्ट पिच मात्र हाफ ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न केला होता कॉटन बॉल्डची संधी आणि यस पहिला फलंदाज बाद जनता राजा खारबाव संघाचा एक गाव एक संघ आहे मागते कधी हटत नाही मागते कधी हटत नाही मागते कधी हटत नाही चर्चा याचीच आजकाल होते बायांचा चषक लई फेमस झालाय चषक लई फेमस झालाय 2 षटकं संपली खरं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोठी धावसंख्या उभारलेली पायाभरणी अतिशय चांगली 35 धावा धावपलकावर लागलेले आहेत
उमेश तरे बाद झालेले आहे. उमेश तरेच्या बॅटमधून धावा आल्या 8. राहुल तरे खेळपट्टीवर आहे. राहुलच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, एक चौकार, आणि या दोघांनी अगदी 35 धावांची भागीदारी केली. एक चांगली संस्था असेल ना तर मित्रांनो, लीडरशिप आज आपण पाहतोय राजेश नागेश पाटील जय सोनवाई वडूनगर संघाची करताना. आणि जर चांगली इनिंग उभारायची असेल, चांगली धावसंख्या उभारायची असेल तर लीडरशिप आणि पार्टनरशिप या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्या संघाला टॉपवर न्यायचं असेल तर एक चांगली लीडरशिप हवी असते. आणि इनिंगमध्ये ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची, आणि ती महत्त्वाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी केली तब्बल 35 धावांची. गोलंदाज दर्शनला कुठे ना कुठे धावांवर अंकुश लावावा लागेल, कारण 2 षटकामध्ये 35 धावा म्हणजे खूप, मी सांगतोय की मोठी धावसंख्या झालेली आहे. इथे क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे सजवले गेलेले. 38 सर्कलमध्ये 4 फिल्डर आपण पाहतोय. एक मिड ऑफ पॉइंट शॉर्ट, थर्ड मॅन शॉर्ट, फाईन लेग. पहिला चेंडू खराब चेंडू. यस, दोन्ही पंचांनी अगदी एकाच वेळी नो बॉलचा इशारा केला, कारण चेंडू तसा खराब होता. 22च्या रूपाने ही 1 धाव आली. 1+1 आणि पुढील चेंडू फ्री हिट. खरं तर यष्टीरक्षकाचं कौतुक करूया आपण. हा चेंडू तसा बराचसा वाईड होता, आणि ज्या प्रयत्नाने आपण पाहतोय त्याने तो चेंडू पकडला. खूप चांगले प्रयत्न होते. पुढील चेंडू फ्री हिट असेल, आणि फ्री हिट चेंडू दर्शन कसा सोडेल बघूया. इथे मात्र जबरदस्त शॉट स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला, बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकलेली. 43 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हळूहळू एक मोठं टार्गेट उभारण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जाणता राजा खारबाव. बॅटर, अगदी जो बॅटर येतो तो नक्कीच चांगली बॅटिंग इथे करतोय. चेतन तरेच्या बॅटमधून हा षटकार आला. षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे चेतन तरेने. हे तिन्ही तरे ब्रदर्स आपण खेळपट्टीवर बघितले फ्रंट लाईन फलंदाजी करताना. दबाव असेल गोलंदाजावर. राऊंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे, आणि अशा प्रकारे बाद होतोय चेतन तरे. चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. यस, बाळ्यामामा चषक टॉप लेवलला आहेच. मात्र मित्र हो, जय सोनवाई क्रीडा मंडळ म्हणजे जय सोनवाई क्रिकेट संघाचा जर इतिहास बघितला तर जय सोनवाई क्रिकेट संघाने या वडूनगर गावामध्ये प्रथमच 1 लाखाची स्पर्धा आयोजित केली होती 2017 साली. कैलासवासी कुंतीबाई चषक 2017, आणि या स्पर्धेमध्ये प्रथमतच 1 लाख रुपयांचं तब्बल रोख कॅश अंतिम विजय संघासाठी देण्यात आलं. आणि त्यानंतर पावसाळी स्पर्धा ही या गावामध्ये कधीही झाली नव्हती. पहिली पावसाळी स्पर्धा जर असेल तर ती जय सोनवाई वडूनगर या संघाने 2015 साली याच ठिकाणी संपन्न केली होती, याच मैदानावर. आणि आता मात्र रजनी क्रिकेट पहिल्यांदाच जय सोनवाई वडूनगरच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक स्वतः झेल घेतोय, आणि आणखी एक फलंदाज होतोय फेल. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ. थँक्यू सो मच डीजे. मी काल नक्कीच वडूनगर गावाचा इतिहास, बराच सांस्कृतिक वारसा, सांस्कृतिक परंपरा सांगितल्या.
मात्र एक गोष्ट सांगू इच्छितो की वडूनगर गावाच्या क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तसा तो लिहिणारा नक्कीच कदाचित मीच असू शकेन किंवा आमचे योगी चिकणे सर असू शकतील. जेव्हाही या वडूनगर गावाचा क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल नक्की जय सोनाई वडूनगर संघाचं नक्कीच वडूनगर संघासाठी 1 ते 2 पानं असतील. कारण पहिली 1 लाखाची स्पर्धा कुंतीबाई चषक, पहिली पावसाळी स्पर्धा 2016 साली आणि त्यानंतर पहिली रजनी स्पर्धा बाळेमामा चषक आपण पाहतोय या वडूनगर गावामध्ये. वडूनगर गावची ही पावन भूमी मित्र एक वेळ अशी होती. हे मैदान जे आहे या मैदानाचा आजूबाजूचा जर परिसर तुम्ही बघितला तर अगदी जंगल भाग होता. लागेल यावेळी मात्र बघतोय आपण हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. 15 मिनिटांचा जो अतिरिक्त 15 मिनिटांनंतर जो 2 मिनिटाचा ही अतिरिक्त टाइम होता तोही संपलेला आहे. आणि दोन्ही पंचांना विनंती असेल शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपण एक जो क्षेत्ररक्षक आहे तो क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवण्याची नक्कीच विनंती करायची आहे. खरं तर विनंती म्हणता येणार नाहीये. आपण जो नियम केलेला आहे तो नियम नक्कीच लागू होईल प्रत्येक संघाला. इथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे बॅटने पंच करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. एक वेगवान चेंडूची सांगता डॉट येतोय आणि धावसंख्या धावफलकावर अजून स्थिर आहे 44-44. इथे चेंडू हवेत आहे, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली दुरून येतो. ओ चांगला प्रयत्न होता. 100% एफर्ट दिलं होतं तिथे क्षेत्ररक्षकाने. मात्र झेल सुटतोय आणि या सुटलेल्या झेलावर आपण पाहतोय 2 धावा येत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर होते 46. 15 मिनिटांचा अवधी दिला होता. अतिरिक्त आम्ही 1 ते 1.5 मिनिट तुमच्यासाठी नक्कीच ठेवला होता. परंतु आपल्या पहिल्या 3 षटकांसाठी तब्बल 20 मिनिटं लागलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला नक्कीच एक जो क्षेत्ररक्षक आहे तो 38 सर्कलमध्ये अतिरिक्त ठेवावा लागेल. सुमित कुमार अँड कंपनी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली ती 46. पहिल्या षटकात आल्या 20, दुसऱ्या षटकात आल्या 15, 2 षटकामध्ये 15 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे धावा थांबलेल्या आहेत. आपण पाहतोय 2 विकेट महत्त्वाचे विकेट पडले आणि त्यानंतर 11 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्या. खूप टाइमपास केला जातोय. खरं तर इथूनच ही जी लेवल आहे ना मित्रांनो, इथूनच तुम्ही क्रिकेटमध्ये अगदी शिस्त पाळायला हवी. तुमच्यापेक्षा खरं तर 40+ क्रिकेटर अगदी शिस्त पाळतात. 9 वाजता जर सकाळी सामना असला तर 8:30 वाजता ते मैदानात पोहोचतात आणि 9 वाजता अगदी पहिला चेंडू पडला जातो. मुलं झोपलेले असतात आणि बाप मैदानावर असतो. ही शिस्त नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते. आणि 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही बघा प्रत्येक नियम अगदी काटेकोरपणे पाळला जातो. रेग्युलर क्रिकेटर्सना मी नक्कीच विनंती करेन की हे नियम जे आहेत इथूनच तुम्हाला शिस्त लागणं खूप आवश्यक असतं. क्रिकेट सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला शिकवत असेल ना ती म्हणजे शिस्त. कारण क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी आणि क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ असं म्हटलं जातं. नक्कीच इथे मात्र पाहतोय आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे हरकतमध्ये आला आणि यस आणखी एक फलंदाज बाद. चौथं षटक येथे सुरू झालेलं आणि चौथ्या षटकावर बघा पहिल्याच चेंडूवर जय पाटीलने विकेट काढलेली आहे. 4 फलंदाज उमेश तरे, चेतन तरे, रवीश तरे आणि मयूर तरे. जवळजवळ 5च्या 5 फलंदाज हे तरे ब्रदर्स आहेत. त्यामध्ये राहुल तरे अजूनही खेळपट्टीवर आहे. जय पाटीलच्या पहिल्याच चेंडूवर सफलता. यस आता मात्र 6वा जो फलंदाज आहे तो पंकज कारभारी.
परेश काबूकर आगमन झालेला आहे. आपला हार्दिक स्वागत. ॲक्शनमध्ये आय थिंक दिसणार आहेत. मात्र त्या सामन्यासाठी कदाचित रात्रीचे 2 वाजू शकतात. परंतु परेश काबूकर तुमचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच यस वडूनगर गावाचेच नव्हे तर या पूर्ण विभागातील भिवंडी तालुक्याचे बरेचसे तुमचे फॅन जागे असतील रात्री 2 वाजता सुद्धा. ओव्हर द विकेट खाली राहणारा चेंडू. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अगदी चांगली कामगिरी करतोय. मागचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 1 विकेट आली, 1 डॉट. खरं तर शेवटचं षटक अगदी धोकादायक असतं इनिंगसाठी. परंतु ते धोकादायक षटक जय पाटील चांगल्या पद्धतीने हाताळतोय. दहा चेंडू 25 धावा करून खेळतोय. इथे मात्र सलामी देतोय समालोचना कक्षाला. येतोय षटकार. पंकज कारभारीच्या बॅटमधून हा षटकार आला होता. राहुलच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावा आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आहे. 10 चेंडू 23 धावा. धावसंख्या धावपलकावर आता मात्र लागलेली ती 52. अर्धशतक पूर्ण झालेला आहे. चांगला चेंडू आहे. इथे चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु कुठे ना कुठे आपण पाहतोय चेंडू खाली राहिला. हे षटक खूप नाटकीय षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथा चेंडू डॉट. पुढे काय घडेल? आणखी एक चांगला चेंडू. अगदी पाहतोय आपण धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यस, इट इज आउट. पंकज मात्र यांची बघा काय चाणाक्ष नजर. अगदी त्यांनी हेरलं होतं. लँडिंग जर बॅट केली असती तर क्रीजमध्ये पोहोचली असती, मात्र बॅट लँडिंग नव्हती केली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावबाद होतोय फलंदाज. शेवटचं षटक खूप चांगलं ठरतंय अगदीच सुमित कुमार यांना कंपनी गुंतवली संघासाठी, कारण शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा आलेले आहेत. मिडविकेट सीमारेषेवर आमचं जे समालोचन कक्ष आहे त्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर षटकार खेचला होता. धावसंख्या धावपलकावर 52 आहे. पहिल्या षटकात तब्बल 20 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. 2 षटकामध्ये 35 धावा झाल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटलं होतं, पाठीराख्यांना असं वाटलं होतं की किमान 60+ धावा होतील. परंतु काय गोलंदाजी केली दर्शन पाटील आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून खास करून जय पाटीलने. लाजवाब. एक षटकार जरी त्याला बसला परंतु त्याने आपली हिंमत हारलेली नाहीये. हिंमत आहे तो किंमत आहे. तुम्ही आयुष्यामध्ये हिंमत दाखवाल ना तर तुमची किंमत वाढत असते आणि इथे तेच घडलेले. जबरदस्त बॉलिंग नेवाली यांकडून जय पाटील. ओहो, इथे पाहतोय आपण आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट चेंडू. व्हाट अ बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडीगुल. वेल, 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा करून जनता राजा खारबाव संघाने सुमित कुमार आणि गुंदवली संघाला 53 धावांचं लक्ष दिलेलं आहे. पहिली इनिंग कंप्लीट झाली. नक्कीच यानंतर मात्र आपण जाऊया टॉस करण्यासाठी. मी मान्यवर कक्षामध्ये विनंती करेन प्रमोददादा म्हात्रे, राजेश पाटील या स्पर्धेचे फोकसमॅन आणि आम्हाला 2 पारितोषिकं ज्यांनी 40+ साठी प्रदान केलेले आहेत. अंतिम विजय संघ आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शरद अप्पा, मूर्ती लहान कीर्ती महान
शरद आप्पा आपण या टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. यानंतरची मॅच टीम वीर तानाजी दापोडे ब विपक्ष टीम जय बजरंग भरुडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचा. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे हे तीन स्तंभ आणि त्यांच्या समवेत आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता. यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा माननीय श्री सुरेश बायामामा म्हात्रे व त्यांचे सुपुत्र सुमित बायामामा म्हात्रे. चला टीम जय बजरंग भरुडी संघाचा कॅप्टन विनंती असेल वीर तानाजी दापोडे ब संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टीम जय बजरंग भरुडी संघ. चला टीम जय बजरंग भरुडी संघ विनंती असेल मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बिग मॅच, मोठी मॅच दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे ब यंगस्टर भरपूर सारे या संघामध्ये आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग भरुडी. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्स आपण पाहतोय पुरस्कृत केलाय. यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय माननीय श्री सुरेश बायामामा म्हात्रे, त्यांचे सुपुत्र श्री सुमित सुरेश म्हात्रे आणि आर के बिल्डर्सचे तीन आधारस्तंभ योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स पुरस्कृत केलं गेलं. चला टीम भरुडी लवकर यायचा. आणि निश्चित या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण टॉस देखील पाहणार आहोत. एक वेगळं टॉस आज नाण्याच्या एका बाजूला या स्पर्धेचे जनक सुरेश बायामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील. आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक जय सोनवाई. कॉल कोणाचा असेल? भरुडी संघाचा कॉल आहे. सोनूआई आणि मामा असं कॉल करायचं होतं. सोनूआई कॉल होता आणि नाणेफेकी जिंकली आहे टीम भरुडी संघानं. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम जय बजरंग भरुडी संघ अगदी आपण बसून चर्चा करू. आपण नाणेफेकी जिंकली. सर्वप्रथम आपण या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आला. प्रथमतः रजनी क्रिकेट स्पर्धा वडवणवगर गावामध्ये होती. कसं वाटतंय, काय फील येतोय? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला संधी दिली याच्यावर धन्यवाद करतोय. नाणेफेकी जिंकली आहे. किती धावांपर्यंत निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला चेसिंगला आसानी होईल अशी आहे. नक्कीच. कोणत्या पहिली मॅच आहे, कोणत्या बॅटर्सवरती, कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा या पहिल्या मॅचमध्ये? सर्वांकडून अपेक्षा असेल कारण की एकाची टीम नसते. सो टीम वीर तानाजी दापोडे ब संघ युवा खेळाडू घेऊन तुम्ही मैदानात नेहमीच उतरत असता, परंतु टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस खूप इम्पॉर्टंट होता. नाईट मॅच आहे. नक्कीच नाईटची मॅच आहे. टॉस भरपूर इम्पॉर्टंट. बॅटिंग करायची आहे. अगदी नाणेफेकी जिंकली असती, निर्णय काय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असता. बॅटिंग करू. मनाविरुद्ध आहे. प्लॅन बी कुठे ना कुठे तयार ठेवावा लागेल. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न? 4 षटकांचा सामना. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. कोणत्या बॅटर्सवरती जास्त अपेक्षा असतील? भावेश आहे, धीरज आहे, समीर आहे, बॅट्समॅन आहेत. आणि नक्कीच आणखीन एक प्रश्न देखील असेल. मातीची विकेट आहे. या अगोदर मातीच्या विकेटवरती क्रिकेट झालं कधी? हो, खूप ठिकाणी खेळलोय. चांगलं एक्सपिरियन्स आहे. नक्कीच. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम जय बजरंग भरुडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टनच्या माहितीसाठी बॉल गेला, फुटला, हरवला तरी सुद्धा नवीन बॉल दिला जाईल. फुलटॉसचा बॉल आहे आणि त्याच्यावरती चित्रीकरण केलंय बाया मामा. सो दोन्ही संघांना देऊयात ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय बजरंग भरुडी विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी चांगलं वक्तव्य दोन्ही कॅप्टनने दिलं. साहिल शेळके आमचे
टॉसबॉक्सच्या दिशेने पाहायला मिळाले. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. सुमित कुमार गुंदेवली टीमला जिंकण्याकरता जे लक्ष हवं आहे ते 53 या धावसंख्येचं आणि पाठलाग करण्याकरता त्यांचे 2 खेळाडू उतरलेत. स्ट्राईक इनकडे करण पाटील आणि नॉन स्ट्राईक इनकडे शुभम पाटील. संपूर्ण टीम जर आपण बघितलं तर पाटलांची टीम आहे. जे 12 खेळाडू आहेत, 11 खेळाडू प्रत्यक्षात खेळताना दिसतील, परंतु 12 खेळाडू पाटील आडनावाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक. म्हणजेच बघा दोन्ही कॅप्टन्स मला वाटतं जेही संघ या ठिकाणी आलात त्यांच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे. जर बॉल फुटला मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो जो बॉल फुटला असेल त्या वेळेला जो निर्णय असेल तोच दिला जाईल. म्हणजे विकेट असेल तर विकेट, षटकार असेल तर षटकार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिले षटक टाकण्याकरता उमेश तरे सज्ज झालाय. एक वेगवान जलदगती गोलंदाज. पहिलाच बॉल चांगली लाईन तो मेंटेन करतोय. फ्लाईट जास्त देतोय आणि बॅटिंग क्रीजच्या जरा पुढे चेंडूला रिलीज करतोय. उमेश तरे म्हटलं तर एक असं नाव सुरेश एंटरप्राइजेस पायगाव संघाद्वारे खेळत असताना 10 जानेवारी 2020 साली त्यांनी नजमुल्ला ट्रॉफीमध्ये केलेला पराक्रमाला आठवतोय. समोरचा शिवाजी कन्हेरी संघाविरुद्ध त्याने 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स प्राप्त केलेत. तो रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे आणि हा जागतिक विक्रम असलेला खेळाडूच्या या बॉलला खेळून काढलाय. फॉरवर्ड पॉईंट क्षेत्राबाहेर 4 धावन करता चौकार. होते बायाचा एक युवा समाज कार्यकर्ते म्हणून त्याने आपली छाप सोडले. ओ सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळतात 6 धावा. चौके पे छक्का. आहे क्रिकेट आमची अनबान शान. भरलाय आज सारा मैदान. भरलाय आज सारा मैदान. भरलाय आज सारा मैदान. चौकार षटकार घुमतील हो तुफान. काय चांगला क्लास बॅटरकडे आहे आणि तितकंच चांगले आक्रमक तो होतोय. बॅटिंग क्रीज मधून चांगले फटकेबाजी करतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 10 धाबा. एका जर्सीवर मी बघितलं होतं की बाळा मामांच्या वाढदिवसानिमित्तानं तो आकडा बघितला होता. ओहो काय घडले बघूया. रायझिंग डिलिव्हरी आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वॉर्निंग दिली जाणार नाही कारण इतका वेग होता तितकाच उसळी सुद्धा वेगाने चेंडू घेताना दिसलाय आणि म्हणूनच आता एक वॉर्निंग दिली गेले. 1 to ओव्हर. ही वॉर्निंग फलंदाजाच्या डोक्यावरून. फलंदाजाची उंची मला तरी वाटते की 6 फुटाच्या आसपास उंची आहे. उंचपुर असा खेळाडू आहे. बॅटिंग करण्याकरता तो उतरलाय. मिस्टर करण पाटील 3 चेंडूंमध्ये 10 धावा तो बनवतोय. ओ फुलटॉस बॉलवर हल्ला केलाय. चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. षटकार. चौकार षटकार घुमतील हो तुफान. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळाडूंचा प्राण. मात्रे युवा नेता हिताला या हो ट्रेंडिंगला. मात्रे युवा. बाळ्या मामांची कीर्ती अपार. कारण गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अनेक अडचणीमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम ज्यांनी केलंय. समाजकार्याचा ठसा ज्याने उमटवलाय आणि त्यांच्या सुपुत्रावर आधारित असलेलं गीत नुकताच डीजेच्या माध्यमातून वाचलं गेलंय. आणि बाळ्या मामांच्या नावानेच ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही या मैदानावर बघताय. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण वडूनगर येथील सुंदर असं क्रीडांगण आणि त्या मैदानावर हा मॅचेस पार पडतायत. वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावर आगमन होत आहे दीपक पाटील ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रियंकाजी दीपक पाटील आणि त्यांचे पतिदेव नक्कीच दीपक पाटील या व्यासपीठावर उपस्थित होते. आमच्या जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू. स्वागत आहे दीपक आपला. वेलकम. अनेक हिरे, अनेक मान्यवर, अनेक अतिथी आमच्या अतिथी कक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. वळूया आपण मॅचकडे. स्कोअर मूव्स ऑन 17.
पुढचा बॉल गुड डिलिव्हरी. आता मिडल स्टंप वरून चेंडू पुढे जातो आणि यष्टीरक्षक मयूर तरी याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. दोन खेळाडू असे आहेत जे अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलेत. मी मागच्याच आठवड्यामध्ये कुळ्या गटातील मॅचेसमध्ये धावतं समालोचन करत होतो आणि अशा वेळेस उमेश तरे यांनी कुळ्या गटामधून सलग 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. तोच उमेश तरे गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याचा हा चेंडू कदाचित विकेट देऊन जाईल काय. जेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. स्कोर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकांनी सोडलाय जेल आणि फळ स्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे तिथे 2 धाबा. बच्चा पार्टी चांगलं एन्जॉय करतात क्रिकेटला. क्रिकेट खेळायचं आहे, लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचं आहे. म्हणजे युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच पाहायला मिळतोय. वळूया आता आपण स्कोअर बोर्ड कडे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे 19 रन्स ऑन द बोर्ड. 19चा आकडा जर आला तर त्यावेळेस सातत्यानं वीरेंद्र सेहवाग हा खेळाडू आठवतोय. कारण एक दिवस मॅचमध्ये त्याने बनवलेल्या 8 डिसेंबर 2011 साली 319 धाबा, 219 धाबा. त्याच्यानंतर T20 इंटरनॅशनलमध्ये त्याने बनवलेल्या 119 धाबा आणि त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने बनवलेल्या 319 धाबा. म्हणूनच त्याचा आवडता आकडा आहे 19चा. तो आकडा इथे आलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाज वरचढ ठरतायत सुमित कुमार गोंदिवली टीमचे. मार्ग काढावा लागेल. एक चांगला खेळाडू पहिल्या षटकामध्ये फ्लॉप ठरलाय आणि म्हणूनच जबाबदारी असेल राहुल तरी या खेळाडूवर. आदरणीय सन्मान्य रमेश रामलाल तरे यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्गावर आले. किती उत्सुकता आहे या लहान मुलांमध्ये जे आपण पाहिलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये अजय पाटील आणि पंकज म्हात्रे. वेळेचं बंधन आहे प्लीज. 6 मिनिटं झालेत पहिल्या षटक संपल्यानंतर. पहिल्या षटकानंतर 6 मिनिटं झालेत. राहुल तरे तयार. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर तो तयार आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा तयार आहेत. डीप मध्ये आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. ओ दांडी गुल. विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठी सफलता. गॉन. चेंडूची गती किती चांगली होते. बॅटिंग क्रीज मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता, मात्र तो आत वळताना दिसतोय. विजय पावले ह्या खेळाडूची आठवण झाली जो सध्या रणजी क्रिकेटपटू बनलाय. महाराष्ट्र टीमद्वारे तो खेळताना दिसला ज्याचं सिलेक्शन झालं आणि त्या खेळाडूप्रमाणे इथे चेंडू पडलाय. आत वळताना दिसलाय राहुल तरी याचा. पहिल्या चेंडूवर तो विकेट मिळवतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 19 धाबा. बाद झालेला खेळाडू आपण बघितलं तर शुभम पाटील पहिल्या चेंडूवर बाद झालाय. एक दिवस मॅच मध्ये सचिन तेंडुलकर जास्तीत जास्त वेळा भारतातर्फे त्रिफळाचीत झालेत. 66 वेळा ते त्रिफळाचीत झालेत आणि इथे धावसंख्या 19 असताना पहिला धक्का लागलाय तो सुद्धा त्रिफळाचीत स्वरूपात. आणि वेगवान गोलंदाजाची जर आपण आठवण काढली तर वसीम अक्रम याची आठवण आल्यापासून राहत नाही, ज्यांनी एक दिवस मॅचेसमध्ये 176 फलंदाजांच्या दांड्या गोल केलेत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 19. राहुल तरे तयार. त्याच्या कुठेतील पुढचा बॉल रितेश करता. शॉर्ट बॉल ॲलिमेशन तितकं खास नव्हतं. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही बॅटरला. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव. एका धावेनिशी खातं उघडलंय रितेश यांनी. दुसऱ्या बाजूला करण पाटील 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 19 धावा बनवतोय. 18 धावा तो बनवतोय. संघाचा संकटमोचक म्हणून मोठी जबाबदारी त्याच्यावर नेहमीच असते. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने जबाबदारी स्वीकारायला हवी. चांगले चेंडू त्याने टाकायला हवं. पुढचा बॉल तितकाच भन्नाट वेगाने चेंडू बाहेर जायला असं वाटतंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. षटकार. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय. चषक लय फेमस झालाय. आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक. स्कोर मूव्स ऑन 26.
26चा आकडा एका भारतीय खेळाडू करता फार महत्वाचा ठरलाय. 26 जून 1993 साली मुंबई येथे जन्मलेला शिवम दुबे मला आठवतोय. 2018 साली प्रत्यक्षात त्याची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली होती आणि त्यावेळेस त्याने सलग स्वप्नील पाटील UAE टीमचा खेळाडू त्याच्या 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकले होते. बच्चा एक लहान मुलगा मैदानाच्या आत गेलाय. क्रिकेटचा चाहता आहे तो. भविष्य उज्ज्वल आहे या परिसरातील युवा क्रिकेटपटूंचा आणि मला वाटतं की बॅटर करता पैसे देण्याकरता आलाय हा खेळाडू. क्या बात आहे. भरपूर रक्कम इथे आणलंय प्रेक्षकांनी. कॅमेरामध्ये त्याला कैद केलं जात आहे या चिमुकल्याला. क्रिकेटची क्रेजच इतकी वाढली आहे की कुणीही क्रिकेटपासून वंचित राहू शकत नाही. स्कोअर मोज ऑन 26. शिवम दुबे याचे मला आठवण झाली. लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने नुकताच T20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये कमावला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध. ओहो क्या बात आहे. ब्लॅक होल डिलिव्हरी, ब्रह्मास्त्राचा वापर आणि कबुतराप्रमाणे दोन्ही हात खुले करत हा एन्जॉय करताना गोलंदाज दिसलाय. विकेटचं पतन. धावसंख्या 26. ते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ. हे बघू शकतात कबुतराप्रमाणे कशी पंख बाहेर काढले. मित्रांनो, कबूतर एक मात्र असा पक्षी आहे की 2000 किलोमीटर अंतर जरी ते पुढे गेले तरी परत आपल्या जागेवर बरोबर येत आहेत आणि 41 किलोमीटर अंतरावरून आपल्या घराला ते ओळखू शकतात. अशा पद्धतीने ॲक्शन आता कबुतराची करताना गोलंदाज दिसलाय. 1.4 चेंडूची समाप्ती. धावफळकावर धाबा लागल्या जातात. त्या 26 धाबा. 2 गडी बाद झालेत. मोठी विकेट्स होती. बिग ब्लो होता. 24 धाबा करणारा खेळाडू करण पाटील याला गारद केलाय. अजूनही चांगले बॅटर आहेत. सुमित कुमार गुंदिवली टीम मध्ये जिंकण्याकरता 53 धावांचं लक्ष. रिक्वायर रन रेट थोडासा आता वाढेल. नवीन बॅटर आलाय पल्लव. 26 धाबा धावफळकावर चालले. 53 धावांचं लक्ष होतं. म्हणजे जर आपण बघितलं तर अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 27 धाबा बनवाव्या लागतील. नवीन बॅटर गेलाय मिस्टर पल्लव. चांगली ऊर्जा देण्याचं काम आमचं प्रेक्षक राज्य देत असतात प्रत्येक खेळाडूला. सपोर्टर सुद्धा खूप चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की सुमित दादा या मॅचला बघत असेल. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. तनिष चौगुले यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तनिष चौगुले, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर, या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवा. बॅक टू कॉम्बॅक्स. राहुल तरी तयार. पुढचा बॉल. हो चॉक करायचा तो चेंडूला. वाईड यॉर्करचा मारा केलाय. बीट केलंय गोलंदाज राहुल तरे याने. भन्नाट वेगाने तो चांगली गोलंदाजी करतो आणि तितकंच चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळालंय. थँक्यू सर. 9x बॉय केतन, रोहन, महेंद्र, भावेश, करण, निशांत. जर गुंदवली संघाने या चषकावर नाव करलं तर नक्कीच त्यांच्याकडून बोकड गुंदवली संघाला देण्यात येईल. बघा सर, नक्कीच बक्षिसांची, पारितोषिकांची या ठिकाणी खैरात होत आहे. या अगदी बरोबर. राहुल तरेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रीतम तरे यांच्याकडून जमा केलंय. प्रीतमजी तरे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 53 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सुमित कुमार गुंदिवली टीमची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा होतील काय? शंका आशंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये वळूया आपण ज्ञानेश्वर चिगणे साहेबांकडे. दरम्यान गुंदवली गावावरून राज पाटील, प्रेयांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून सुमित कुमार गुंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. संजयजी पंडित धुमाले या आपण ही व्यासपीठावर रेग्युलर फॉर्मॅटसाठी ज्यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे 2 पारितोषिक आलेले आहेत. संजय धुमाले जेव्हा जेव्हा VPL असो, दिवाळी चषक असो, आमची KPL असो किंवा या वडूनगर गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो, ज्यांच्या मार्फत नेहमीच स्वर्गीय किरण सावलाराम पाटील आणि स्वर्गीय मोनिश दशरथ पाटील यांच्या नावाने त्यांच्याकडून नक्कीच ह्या 2 ट्रॉफीज दिल्या जातात. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. थँक्यू चिकणे सर. ज्ञानाची शिदोरी त्यांच्याकडे आहेत. गुरु आणि अर्थातच अनुभव आहे. कविवर्य आहेत. चांगल्या कविता ते रचत आहेत.
इथे सुद्धा या वडू नवघर गावातील अनमोल रत्न समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं. वळूया 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 27चा आकडा रजनी क्रिकेट करता फार महत्त्वाचा ठरलाय, कारण रजनी क्रिकेटची पहिली मॅच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 नोव्हेंबर 1979 साली सिडनी मैदानावर झाली होती, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन टीम दरम्यान. तो पहिला एक दिवसीय मॅच रजनी क्रिकेट म्हणजेच प्रकाश झोतामध्ये झाला होता. 27 धावांची गरज आहे आणि वेदांत पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय. याचं सुद्धा भविष्य उज्ज्वल आहे. स्ट्राईक इनकडे उजवा त्याचा बॅटर रितेश इज ऑन स्ट्राईक. रितेश इज ऑन फायर. चेंडूला नेऊन ठेवलं त्याने सीमारेषे बाहेर. 6 धावा, षटकार. जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. दरम्यान सुभाष भालेराव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये नक्कीच या वडूनगर गावाचं नाव सुभाषजी भालेराव यांच्या मार्फत रोशन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दितेश पाटील, नक्कीच आपणास विनंती असेल या पूर्ण स्पर्धेसाठी रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक दिण्यात आलेलं आहे, दितेश पाटील आपणही या व्यासपीठावर. त्यानंतर राहुल रमाकांत पाटील, आपणही जर इथे असाल या क्रीडानगरीमध्ये, ज्यांच्या मार्फत कैलासवासी दामिनी रमाकांत पाटील हिच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक प्रदान झालेले आहे. वेलकम राहुल, आपलंही हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. SK एंटरटेनमेंट यूट्यूबद्वारे जुडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता आता सुमित कुमार गुंदवली टीमला जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर 32 धावा झालेत. 21 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंमध्ये 21 धावा हव्या आहेत. गोलंदाज तयार वेदांत पाटील. छोटा पॅक बडा धमाका नुकताच आपण बघितला बॅटरचा. ओ रायझिंग डिलिव्हरी, थोडासा शॉट ठेवलं चेंडूला आणि उसळी घेताना चेंडू दिसलाय. यष्टीरक्षक मयूर तरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. टाळ्यांचा आवाज येतोय आणि याचा अर्थ की ते मोटिवेट करतात आपल्या गोलंदाजाला, आपल्या खेळाडूला. युनिटी असल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होत असते. एकीचे बळ जेव्हा असतं तेव्हाच मिळते फळ. 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आता चेंडू खाली राहिलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. ऑफ स्टंपच्या दिशेने वळतोय. म्हणजेच प्रत्येक वेळेला तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. याकरता वापर कोणाचा व्हायला हवा? लाईफ लाईनचा. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटमध्ये लाईफ लाईन असं म्हटलं जात आहे. षटकार चौकार लागल्यानंतर टाळ्यांचा आवाज जास्त येतोय. एकेरी दुहेरी धावांकरता टाळ्यांचा आवाज फार कमी वेळाला आपण बघितलाय. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 32 धावा. 9 चेंडूंमध्ये आता 21 धावा बनवायच्या आहेत. प्रेशर आलाय, दबाव आलाय. या दबावामधून बाहेर पडेल काय सुमित कुमार गुंदेवली हा संघ? फुल टॉस बॉल आणि ते स्कोअर लेग मध्ये शतरक्षक टपून बसलाय. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं झालंय पतन. तिसऱ्या पंचांना दिलंय आमंत्रण. अजय पाटील यांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. तिसरे पंच तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचत आहेत आणि त्यांचा योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. यस, पंचांचा निर्णय जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत संदीप सहदेव पाटील गुंदवली गावचे शाखा प्रमुख आहेत आणि ज्यांच्याकडून ऑफर आलेली आहे गुंदवली संघाला, मॅच जर जिंकून देता तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मार्फत दिलं जाईल. अंपायर्स, इट इज अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने लगेचच निरीक्षण केलं आणि निर्णय तुमच्यापर्यंत दिलाय. विकेटचं पतन झालंय. बिग ब्लो, मोठी विकेट ही सुद्धा म्हणावी लागेल. 3 गडी बाद सुमित कुमार गुंदिवली टीमची धावसंख्या धावफळकावर आहे ती 32 धावा. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. एक गाव एक संघ हाय, मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही. चर्चयाचीच आजकाल होते बायांचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय. पंच अजय पाटील यांच्याकरता एक ऑफर आलंय. ज्ञानबा चौगिले साहेबांकडून ही ऑफर आहे. त्याने प्रत्येक चेंडू मागे जर डान्स केला
तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अजय पाटील टेनिस विश्वामध्ये गाजलेले खेळाडू आहे आणि खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत, परंतु चौगुले साहेबांनी त्यांच्याकरता पारितोषिक लावले. प्रत्येक डान्ससाठी 200 रुपये. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ओ पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर होतोय. चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले जात आहेत. संकट आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलेत, कारण स्थिती अशी झाली 7 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अनेक मॅचेस त्याने जिंकून दिलाय, पण महत्त्व कधी प्राप्त होत आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात चांगले खेळ कराल. अंधारात एखादा हिरा जर हरवला ना, तर त्यावेळेला त्या हिराला शोधण्याकरता 5 रुपयाच्या मेणबत्तीचे कामी येते, ते महत्त्व असतं. आणि इथे सुद्धा हा खेळाडू इथे उपयोगी पडेल काय. 7 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धावांची स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या धावपळकर लागली तर 33. आणि आता जाणता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम, तुम्ही वेळेचं बंधन होतं ते जास्त घेतलं आणि त्या कारणाने तुम्हाला चौथ्या षटकामध्ये 1 फिल्डर आत घ्यावा लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. इथे आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 1 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेळेचं बंधन असल्या कारणानं, कारण 9:13 मॅच सुरू झाला होता. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 33 धावा. 1 षटक शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 1 षटक 20 धावा. गुंदवली मनसे विभाग प्रमुख महेंद्र पाटील यांच्याकडून गुंदवली संघाला ऑफर आलेले, फायनल किंवा सेमीफायनल जिंकता तर नक्कीच त्यांच्याकडूनही 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव होतोय आणि आज स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता माझा पहिला दिवस आहे, परंतु आम्हाला माहिती मिळाली की कालच्या दिवसात खूप अफाट गर्दी होती. आज सुद्धा प्रेक्षक चांगल्या उपस्थिती दर्शवत आहेत. चांगली उपस्थिती प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा बनल्या आहेत. चेतन तरे गोलंदाजी मार्गावर आले आणि 6 बॉलमध्ये सुमित कुमार गुंदिवली टीमला जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. 20 धावा बनवल्या जातील काय. दबाव आहे, दडपण आहे, परंतु दहशत आपली दाखवावी लागेल. डिसिप्लिन पाहायला मिळतोय दोन्ही टीम मध्ये. वेळेवर दाखल झालेत सुमित कुमार गुंदिवली टीमचे सर्व खेळाडू. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमचे सुद्धा खेळाडू वेळेवर दाखल झालेत. जाणता राजा कुणाला म्हणतायत तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतायत आणि त्यांच्याच नावाने आज कारभाव येथील हा संघ उतरलाय. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर ऊर्जेची देवता. गोलंदाज चेतन तयार, समोर बॅटर सुद्धा तयार. रोहित, ओहो स्लो बर्बन, थोडासा संत गतीचा चेंडू पायावर आदळलाय आणि 1 धाव मिळाली. चौथ्या स्वरूपात ही 1 धाव पूर्ण केली बॅटरने. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 5 चेंडू 19 धावा. काही या मॅच मध्ये पलटवार करताना दिसतील. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर पहिली 2 षटकं बॅटिंग प्रत्युत्तर देणाऱ्या टीमच्या बाजूने गेली होती, जे सुमित कुमार गुंदिवली टीमच्या. त्याच्यानंतर मात्र वेदांत पाटील पहिल्या चेंडूवर षटकार लावल्यानंतर त्या वेदांत यांनी अप्रतिम आणि अचूक मारा केला, रोखलं. उर्वरित 5 बॉल्समध्ये फक्त 1च धाव त्याने मोजली. आता 5 चेंडूंमध्ये हव्या आहेत 19 धावा. रनअप मध्ये चुकलाय चेतन. डेड बॉलचा इशारा पंच करत आहेत अजय पाटील. वडूनगर गावातीलच एक चांगले आणि नावाजलेले खेळाडू आहेत, पंच म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 5 बॉल 19 धावा. ओहो वाईड यॉर्करचा मारा. चांगली लाईन आणि लेंथ तो मेंटेन करतोय. समोरच्या बॅटरची परीक्षा आहे. या अग्नि परीक्षेला त्याला सामोरे जावं लागेल. 4 चेंडूत 19 धावांची गरज आहे. 3 षटकार सुद्धा तो मारू शकतोय. या असा पराक्रम त्यांनी केलाय. लढावा लागेल, जिंकावा लागेल. मन जिंकण्याकरता चांगलं काम करावं लागेल. आता एलिमिनेशन तितकं प्रॉपर नव्हतं. चेंडू येतोय फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही आणि एकच
विकेट मिळतोय. धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली. चौथा धक्का, 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 35 धाबा. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धाबा. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. बाल्या मामाचा चषक 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये काय रणनीती असेल बॅटिंग करताना बॅटरची. न्यू बॅटर जय, परंतु स्ट्राईक अजूनही रोहितकडे आहे, जो मोठे फटके खेळण्याची क्षमता दाखवतोय आणि त्याला बॅटिंग क्रीज मध्ये फक्त आणि फक्त हालचाल करण्याकरता मजबूर केलं जातंय. किती वेगाने चेंडू टाकतायत. वाईड यॉर्करचा मारा केलाय. चांगल्या टीम्स विरुद्ध चांगली लढत पाहायला मिळतोय. खरोखरच या स्पर्धेमध्ये सुमित कुमार गुंदवली टीमद्वारे चांगली अपेक्षा होती लाडक्या प्रेक्षकांना. धावसंख्या धावफलकावर आहे ती 35 धाबा. 2 चेंडूंमध्ये आता 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18 धाबा. दांडिगुल या इनिंग मध्ये एकूण 3 फलंदाज त्रिफळाची झालेत. विकेटचं झालंय पतन. गॉन. शेवटचा चेंडू आहे आणि नवीन बॅटर आता आलाय खेळण्याकरता अजय. अजय आलाय. समर्थक निराश होत आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच असते. हारल्यानंतर आपला आत्मविश्वास आणखीन बळकट व्हायला पाहिजे. हार के बाद ही जीत आहे असं म्हटलं जाते. 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 18 धाबा. या मॅच नंतर जय बजरंग भरोडी टीमच्या कॅप्टननी आयोजकांशी संपर्क साधा. आयोजक टीम आपली वाट बघतोय. जय बजरंग भरोडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. निलेश मनेरे, मिलिंद पाटील, धीरज पाटील, कुलदीप म्हात्रे, राजेश पाटील, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, भरपूर मेहनत या सर्वांची आपल्याला पाहायला मिळाली. बादल पाटील, भागीरथ म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, या सर्वांमुळेच इतकी सुंदर रजनी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघतायत स्वर्गीय रघुनाथ क्रीडांगणावर. मॅचला जिंकले आणि या मॅचला जिंकले जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल मी आभार मानतोय. सुमित कुमार गुंदवली या टीमचं हँडशेक करा आणि हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. हु इज द मॅन ऑफ द मॅच? चला जाऊया बघायला, जमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. मॅन ऑफ द मॅच